इगतपुरी तालुक्यातील उंबरकोण येथील 3 दिवसापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रवीण सारुक्ते या 11 वर्षीय मुलाची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे आणि त्याची प्राणज्योत मालवली आहे। गेल्या 3 दिवसापासून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या 130 अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र एकरस शोध घेतलाय, मात्र अजूनही बिबट्या जाळात अडकलेला नाहीये। काल मध्यरात्री 3 वाजेपर्यंत वन विभागानं संपूर्ण परिसर पिंजून काढला, मात्र यश आलं नाही। तर सकाळपासून वन विभागानं श्वानपथक ड्रोन कॅमेराद्वारे पूर्ण परिसर पिंजून काढत त्यांनी बिबट्या असलेल्या परिसरामध्ये फटाके फोडून पाहिली, मात्र बिबट्याची कोणती हालचाल आढळून आली नाही अथवा बिबट्या दिसला नाही। त्यामुळे वन विभाग आजूबाजूच्या गावातील परिसरही पिंजून काढत आहे। वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस याने आवाहन केलं आहे की बिबट्या हा गेल्या 3 दिवसापासून उपाशी असून तो इकडे तिकडे फिरत आहे, त्यामुळे तो चवताळला असून गावातील कोणत्याही नागरिकाने त्याच्या मागे दगड अथवा काठ्या घेऊन मागे धावू नये। त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यात अडचणी येणार असून गावातील सर्व नागरिकांनी वन विभागाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं। दरम्यान अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्की जाधव यांनी मयत मुलाच्या घरी भेट देऊन कुटुंबाची सांत्वनपर भेट घेत त्यांना शासनाकडनं सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं। तसंच त्यांनी गावातील नागरिकांनी जंगलात जाऊन आग लावू नये, नागरिकांनी बिबट्याच्या मागे दगड घेऊन धावू नये, बिबट्याला जखमी करू नये आणि वन विभागाला सर्वतोपरी सहकार्य करावं, जेणेकरून बिबट्या लवकरच जेरबंद होईल आणि आपला परिसर भयमुक्त होईल असं आवाहनही त्यांनी केलं आहे। दरम्यान आतापर्यंत या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका बालकाचा मृत्यू झाला असून 6 वन विभागाचे कर्मचारी 6 ग्रामस्थ गंभीर जखमी झाले आहेत। घटनास्थळी वन विभागानं बिबट्याला पकडण्यासाठी 4 पिंजरे लावले आहेत। तर 3 दिवसांपासून बिबट्याचा वास्तव्य आपण रेस्क्यू करतात, काय अडचण येत आहे? या उंबरकोण परिसरात ज्या पद्धतीचं टेरेन आहे तर ते अतिशय जोखमीचं असं आहे। तर आम्हाला जो बिबट्या लोकेट करायचा आहे तर खूप जास्त झाडांची गर्दी असल्यामुळे आणि जागा उंच खोल असल्यामुळे बिबट रेस्क्यू करण्यात थोडी अडचणी निर्माण होत आहेत। आम्ही आत्ता 4 पिंजरे आणि 10 कॅमेरा ट्रॅप आणि तसेच ड्रोन सर्वेलन्सच्या आधारे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि साधारणतः नाशिक जिल्ह्यातून 5 टीम, नाशिक, त्र्यंबकेश्वर, आपली इगतपुरीची टीम आहे, सिन्नरची टीम आहे आणि नानाशीची टीम बिबट पकडण्यासाठी आता सक्रिय आहे। काल बिबट्या दिसला होता, मात्र आज सकाळपासून तो दिसलेला नाहीये, काय त्याने जागा बदलल्या असू शकते का असा अंदाज आहे आमचा। आणि आम्ही पुण्याहून डॉग स्क्वॉडने देखील सर्चिंग चालू आहे। तर सध्या ट्रेस मिळतो आहे, तर आम्ही बघू पुढील कुठे आम्हाला लोकेट होते त्यानुसार पकडण्याचा प्रयत्न करू। रात्री 3 वाजेपर्यंत सर्व ऑपरेशन चालू होतं आपलं आणि आज सकाळपासून पुन्हा आपण लागले आहोत। आपल्याला अंदाज आहे का बिबट्या आपल्या तावडीत भेटेल किंवा नाही? निश्चितच तो या जवळपासच्या परिसरातच असेल। तर आपल्या ज्या टीम ऍक्टिव्ह झालेल्या आहेत, तसेच रात्रीचे ड्रोन सर्वेलन्स थर्मल ड्रोनने आम्ही सर्च करत आहोत, तर नक्कीच लवकरात लवकर बिबट्या पकडण्यात यश येईल। किती वर्षाचा असेल? साधारणतः हा बिबट्या 10 ते 12 वर्षाचा असावा। गेल्या 3 दिवसापासून या उंबरकोण परिसरामध्ये या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आजूबाजूच्या परिसरात बिबट्याने धुमाकूळ माजवलेला आहे। त्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये काही मुलांना जखमी केलं त्यांनी, काही फॉरेस्ट ऑफिसर काल जखमी झाले। ही अक्षरशः खेदाची बाब आणि दुःखद घटना आहे। त्यामुळे या गावकऱ्यांना, तमाम समाज बांधवांना माझं जाहीर आव्हान आहे की फॉरेस्ट ऑफिसर त्यांचा स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेला वाचवण्याचं काम करतात, बिबट्यापासून बिबट्याला पकडण्याचं काम करतात। त्यामुळे सगळ्यांनी शांतता ठेवावी आणि पूर्वी फॉरेस्ट विभागावरती विश्वास ठेवावा, कारण मला माहिती आहे या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी बरेच बिबटे पकडलेले आहेत। त्यामुळे ते पण माणसं आहेत, आपणही माणूस आहे, त्यामुळे कोणी दगडफेक करू नये आणि कोणीही त्या बिबट्याला चिवताळून देऊ नये, कारण शेवटी तो एक प्राणी आहे। त्यामुळं आपण सगळ्या बांधवांनी डोंगर दरे जे आहेत तिथं कोणी आग लावू नये। आग लावल्यामुळं पशु पक्षी प्राणी हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येतात, त्यामुळं असे हिंस्र प्राणी माणसावरती अटॅक करतात। त्यामुळं सर्व बांधवांनी पुन्हा एकदा मी सांगतो की फॉरेस्ट ऑफिसरला सहकार्य करावे आणि आपण शांतता ठेवावी। लवकरच तो बिबट्या आपल्या फॉरेस्ट ऑफिसरांच्या जाळ्यात येईल आणि यात आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना नक्कीच न्याय मिळेल आणि कोणीही घाबरायची गरज नाही। कोणाला काही वाटलं तर तुरंत फॉरेस्ट ऑफिसर यांना कॉन्टॅक्ट करा, मला करा कॉन्टॅक्ट, परंतु सगळ्यांनी शांतता ठेवावी। NTV न्यूज मराठी, नाशिक।